नमस्कार, मी गौरी मोरे स्वीट होम मध्ये आपलं स्वागत करते। मंडळी, सांस्कृतिक शहर अशी ओळख असणारं डोंबिवली सध्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत आहे। या डोंबिवली शहरातच रिजन्सी ग्रुप मार्फत एक भव्य दिव्य प्रोजेक्ट साकारण्यात येतोय। स्वीट होमच्या माध्यमातून आपण रिजन्सी अनंतम या प्रोजेक्ट बद्दल माहिती जाणून घेतली होती, परंतु आता ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता रिजन्सी ग्रुप मार्फत रिजन्सी अनंतम नेक्स्ट हा लॅविश प्रोजेक्ट लवकरच ग्राहकांच्या भेटीला येतोय। मध्यवर्ती डोंबिवली होऊ पाहणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये स्वतःचंही हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या ही लक्षणीय आहे। म्हणूनच रिजन्सी अनंतम नेक्स्ट या प्रोजेक्टची नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत, तसेच मॅजिक फिरसे ही संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलोय डोंबिवली येथील रिजन्सी अनंतम नेक्स्ट या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी। तर आता आपल्या सोबत आहेत रिजन्सी ग्रुपचे ग्रुप सेल्स हेड राजीव आंबेकर सर। सर, कार्यक्रमात आपले स्वागत करते। सर, रिजन्सी ग्रुप गेली अनेक वर्षे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी या क्षेत्रात कार्यरत आहे। ग्राहकांच्या पसंतीस उतरणारा ग्रुप अशी देखील आपल्या ग्रुपची ओळख आहे। तर रिजन्सी ग्रुपची स्थापना नेमकी कधी झाली आणि आजपर्यंत ग्रुप मार्फत नेमके किती प्रोजेक्ट साकारण्यात आले? रिजन्सी ग्रुप 2000 मध्ये स्थापना झालेली आहे। विजनरी महेश अग्रवालनी हे कंपनीची फाउंडर आहे। आणि आय थिंक जे विजनरी असतात ते लोकेशन कुठलं प्रोजेक्ट करायला पाहिजे, कुठल्या लोकेशनमध्ये ते प्रोजेक्ट करायला पाहिजे आणि कुठलं डेव्हलपमेंट करायला पाहिजे, आय थिंक दॅट इज सम विजन जे कॅरी करतात। म्हणून आमचं प्रोजेक्ट मल्टिपल लोकेशन्समध्ये आहे। डोंबिवलीमध्ये आहे, कल्याणमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे। अराउंड मोर देन 17 मिलियन स्क्वेअर फीट ऑलरेडी आम्ही डेव्हलप केलेलं आहे। आणि अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आता आमचं डोंबिवली, कल्याण, टिटवाला आणि पुणेमध्ये आता चालू आहे। सर, व्यवसाय कोणताही असो तो चांगला चालण्यासाठी त्या व्यवसायाशी संबंधित मार्केटची स्थिती चांगली असणं गरजेचं असतं। म्हणूनच ग्राहक किंवा बांधकाम व्यावसायिक यांचा विचार करता कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सध्याची रिअल इस्टेट मार्केटची जी स्थिती आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? डोंबिवली कल्याण आता एक हॉटस्पॉट झालेलं आहे, स्पेशली डोंबिवलीमध्ये। आय थिंक दॅट इज अपकमिंग लोकेशन आहे। त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना आता जोरात चालू आहे। तुम्ही मेट्रो बघा, कनेक्टिव्हिटी बघा, एअरपोर्ट बघा, लॉट ऑफ ते सगळं आता फास्ट वेगाने हे सगळं कन्स्ट्रक्शन चालू। पहिलं काय होतं, डोंबिवली नुसतं 1-2 डेव्हलपर होते, रेप्युटेड डेव्हलपर्स। आणि आता तुम्ही बघतात ॲटलिस्ट 4-5 टाउनशिपचं प्रोजेक्ट चालू आहे। दुसरे जे वेस्टर्न लाईनचे डेव्हलपर्स होते पहिले तिकडे वेस्टर्न लाईनमध्ये ऑपरेट करत होते, आता ते सेंट्रल लाईनमध्ये नाही ह्या लोकेशनमध्ये आलेले आहे। म्हणजे सगळ्यांना वाटते आता सगळ्या डेव्हलपरना ह्या एरियामध्ये खूप पोटेन्शियल आहे इन टर्म्स ऑफ डेव्हलपमेंट, इन टर्म्स ऑफ सेल, इन टर्म्स ऑफ ऑक्युपन्सी अँड इन टर्म्स ऑफ कॅपिटल अप्रिसिएशन। त्यानिमित्ताने इकडं ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे इन टर्म्स ऑफ रिअल एस्टेट, इन टर्म्स ऑफ कमर्शियल प्रिमायसेस, इन टर्म्स ऑफ रिटेल, आय थिंक एक सगळं एक ओव्हरऑल एरियाचं डेव्हलपमेंट होण्यामुळे आय थिंक ओव्हरऑल हे एक हॉटस्पॉट आता झालेलं आहे। सर, खरं ठाण्यानंतर डोंबिवलीकडे येताना विस्तारणाऱ्या मुंबईचं नवं क्षितिज अशी रिजन्सी अनंतम ह्या प्रोजेक्टची ओळख आहे। हा प्रोजेक्ट इतक्या मोठ्या प्रमाणावर सक्सेस झाल्यानंतर याच लोकेशनवर रिजन्सी अनंतम नेक्स्ट हा प्रोजेक्ट साकारावा हा निर्णय आपण नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा विचार करून घेतलात, काय सांगाल? आम्ही 2018 मध्ये एक प्रोजेक्ट चालू केलो रिजन्सी अनंतम म्हणून। त्या प्रोजेक्ट कॉम्प्लेक्समध्ये ऑलमोस्ट आमचं 4,500 फ्लॅट होते। तर आम्ही रेकॉर्ड टाईममध्ये ते आम्ही डिलिव्हरी केले होते। इन स्पाईट ऑफ कोविड पण होते त्यावेळी, आम्ही कोविडमध्ये पण ओसी आणलेलं होतं। मतलब कस्टमरला जे आम्ही प्रॉमिस केलं होतं टाईमली डिलिव्हरीचं ते आम्ही करून दिलेलं आहे एंडपर्यंत आम्ही। दुसरं एक होते की नुसतं डेव्हलपर काय करतात, एक प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करतात, सोसायटी थोडं लेट होते मग फेडरेशन ते सगळं फॉर्म करायला। आमचं सगळं ऑलमोस्ट 25 बिल्डिंगमध्ये 23-24 बिल्डिंगचं ऑलरेडी सोसायटी फॉर्म करून आम्ही हँडओव्हर पण केलेलं आहे। जेव्हा आम्ही कस्टमरचा फीडबॅक घेत होतो आम्हाला हे फीडबॅक आलं की खूप सारे कस्टमर होते जेव्हा आम्ही लॉन्च केलं होतं ते घेऊ नाही शकत होते, समवेअर एक गॅप होते डिमांड सप्लायमध्ये। दुसरं एक होते मग लोकेशन, आता 2018 मध्ये जे लोकेशन होते आणि आता जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे
खूप चेंज झालेलं आहे आणि व्हेरियस मल्टिपल जे म्हणतात ना इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स, जसं तुमचं ऐरोली टनल जे कनेक्ट होऊन आता कटई नाकावरून येणार आहे, दॅट इज वन डेव्हलपमेंट. ऑलमोस्ट अर्धा तास टाईम तुमचं ट्रॅव्हल टाईम हे होणार आहे. विरार मल्टी नोडल कॉरिडॉर जे आहे ते एक चालू होणार आहे. मग पनवेलचे एअरपोर्ट आय थिंक 40-45 मिनिट्समध्ये आता नवीन पनवेलचे एअरपोर्ट तुम्ही पोहोचू शकता. आणि कल्याण शील फाटामध्ये तिकडे एक अंडरपास चालू होणार आहे, ते एक आहे. नॉर्मली आता मेट्रो चालू आहे नुसतं वेस्टर्न लाईनमध्ये, आता सेंट्रल लाईनमध्ये आता ठाणं आणि इकडे सगळं चालू होणार. तर मेट्रो 5, 12 आणि 14चं ऑलरेडी काम चालू आहे आता, फाउंडेशन स्टोन. आणि आता तुम्ही शील फाटावर रस्ते पण तुम्ही बघू शकता की ऑलरेडी कन्स्ट्रक्शन आता ऑलरेडी चालू आहे. एक बॉम्बेमध्ये एक BKC म्हणून आहे, एक तिकडे नॉर्मली MNCs आणि तिकडे. आता ह्या लोकेशनचं डोंबिवली कल्याण असं BKC म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तो लॉट ऑफ MNCs येऊ शकतात आता पुढं आणि लॉट ऑफ कमर्शियल ॲक्टिव्हिटी इथं होऊ शकते. अँड एक इम्पॉर्टंट चीज हा प्रोजेक्टचं एक आहे की हे एकच टाउनशिप आहे जो सिटी लिमिट्समध्ये आहे. नुसतं मिनिमम म्हटलं तर 2.3 किलोमीटर्स फ्रॉम द स्टेशन आहे. आणि आमचं सगळं जे टाउनशिप आहे, अनंतम दरा की नवीन कुठलं पण असू दे, ते दीज आर ऑल सेल्फ कंटेंट टाउनशिप. एक बार तुम्ही टाउनशिपमध्ये बाहेर जायचं गरज नाही आहे. आणि स्कूल्स, कॉलेजेस ते सगळं ऑलरेडी 2 स्कूल्स कॉम्प्लेक्समध्येच आहे. एक नारायण टेक्नो स्कूल आहे आणि एक श्री चैतन्य स्कूल आहे. आय थिंक हे सगळं म्हणून आम्हाला जे गॅप वाटलं, आय थिंक एक होतं की आम्ही आणि एक नवीन प्रोडक्ट घेऊन यायला पाहिजे मार्केटमध्ये, ज्यांचं विश होतं की आमच्या रिजन्सीमध्ये एक फ्लॅट घ्यायचं आहे. म्हणून त्या निमित्ताने एक रिजन होतं की आणि एक नवीन प्रोजेक्ट आणायला आहे मार्केटमध्ये. या सर, रिअल इस्टेटमध्ये गेली अनेक वर्ष आपण कार्यरत आहात. इतक्या वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. सध्या स्वतःचं स्वप्नातलं घर जे ग्राहक शोधतायत, त्यांनी हे घर खरेदी करण्यासाठी कल्याण डोंबिवलीची निवड का करावी आणि कल्याण डोंबिवली हे लोकेशन निवडल्यानंतर रिजन्सी अनंतमध्ये घर का घ्यावं, काय सांगाल? बघा, पहिलं तुम्ही कुठंही घर घ्या, लोकेशन हे क्रिटिकल आहे तुमचं इन्व्हेस्टमेंट या राहण्यासाठी. दॅट इज वन. मी आधीच सांगितलं आहे, डोंबिवली कल्याण आता एक हॉटस्पॉट झालं आहे. स्पेशली डोंबिवली एक हॉटस्पॉट ऑलरेडी झालेलं आहे. जसं मी सांगितलेलं आहे, रिजन्सीचं एक टाउनशिप सिटी लिमिट्समध्ये आहे. हे एक इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्टेशन, डेली कम्युटिंगचे आहे, तुम्हाला खूप सोय आहे त्याच्यामध्ये. सेल्फ कंटेंट टाउनशिप हे एक दुसरं रिझन आहे. ओपन स्पेसेस, नॉर्मली तुम्ही कॉम्प्लेक्स जेव्हा पण बांधता तेव्हा ओपन स्पेसेस चांगलं पाहिजे. नाहीतर तुमचं क्रॅम्प्ड बिल्डिंग असलं, तुम्हाला ओपन स्पेसेस, एअर, सनलाईट नसलं, then तुम्हाला चांगलं वाटत नाही. मग तिसरं आहे एम्युनिटीज. जे काय एम्युनिटीज देतो तुम्ही ब्रोशरमध्ये बघा, नाही तर अनंतमचं तुम्ही 2018मध्ये पण आज पण ब्रोशर बघा आणि ॲक्च्युअल साईटचं डिलिव्हर तुम्हाला एक्झॅक्टली हुबहू तसंच तुम्हाला भेटणार आहे एम्युनिटीज सगळं. आणि ते बेस्ट इन क्लास आहे. तुम्ही कोणाला पण विचारा, एक्झिस्टिंग कस्टमरला पण या प्रॉस्पेक्टिव्ह केलं ते सांग तुमचं क्लब हाऊस खूप छान आहे. आणि एक ॲस्पिरेशन सगळ्यांना होतं की फ्लॅटमध्ये मला एक बाल्कनी पाहिजे की मी आराम शांतपणे निवांतपणे संध्याकाळी बसू शकतो. आमचं प्रत्येक रूममध्ये आम्ही सनडेक दिलेलं आहे. लिव्हिंग रूम, बेडरूम आणि सगळं रूम्समध्ये. 2 बेडरूम असलं तर सगळं रूम्स, 1 बेडरूम असलं तरी पण आम्ही असं नाही केलं नसतं. 2 बेडरूमला आम्ही डेक दिलेलं आहे, 1 बेडरूमला आम्ही तसं केलेलं नाही आहे. सेकंडली, फ्लॅटमध्ये आम्ही जो स्टँडर्ड एम्युनिटीज देतात, दुसरे बिल्डर ह्याला म्हणतात ते प्रीमियम एम्युनिटीज आहे. जसे AC वगैरे आम्हाला हे स्टँडर्ड आहे. ट्यूबलाईट, फॅन आणि लेटेस्टली आम्ही मायवन टेक्नॉलॉजी पण यूज केलेलं आहे, ताकी आमचं कन्स्ट्रक्शन फास्ट होते आणि फिनिशिंग पण चांगले येते त्याच्यामध्ये. आमचं एरियाज पण 1 बेडरूम असू दे या 2 बेडरूम असू दे, आमचं एरियाज नॉर्मली थोडं मोठं असतात. कारण कोणाला पण असं नाही वाटतं की मॅच बॉक्ससारखं फ्लॅट आहे. नॉर्मली नाहीतर लोक काय करतात, नुसतं बजेटसाठी घेतात, मग नंतर त्यांना वाटतं की अरे हे तर लहान आहे फ्लॅट, एरिया पण लहान आहे, रूम साईजेस पण लहान आहे. आम्ही तसं नाही करतो. आमचं नॉर्मली 2 बेडरूमचंच एरिया 500च्या वर आहे आणि 1 बेडरूमचं 500च्या वर आहे आणि 2 बेडरूमचं 700-750च्या वर आहे. तो आमचं रूम्स पण स्पेशियस असतात. आणि हे एरिया आम्ही जो देतो त्याच्यावर पण थोडं काय फार एरिया आम्ही एक्स्ट्रा पण देतो, ताकी तुम्ही यूज करू शकता. हे काही चीज आहे जे रिजन्सी स्पेशलाइज करते आणि त्याच्यामुळे रिजन्सीमध्ये कोणी घर घ्यायला डाऊट पण येत नाही त्यांना की रिजन्सीमध्ये मी घर घेऊ की नाही घेऊ. दुसरं चीज आहे, तुम्ही कुठं पण घेता, तुमचं अप्रुव्हल टाईमली पाहिजे आणि डिलिव्हरी पण तुम्हाला टाईमली पाहिजे. नाही तर तुम्ही नुसतं कुठल्याही डेव्हलपरमध्ये पैसे घातलं पण क्वालिटी नाही आहे, डिलिव्हरी नाही आहे, तुमचा इंटरेस्ट लॉस होणार. डिलिव्हरी हे तुम्ही लोन घेतलं आहे तर तुमचा इंटरेस्ट लॉस होणार. ते आय थिंक दॅट इज समथिंग जो क्रिटिकल आहे रिअल एस्टेटमध्ये. दुसरं आहे, आमचं सगळं डिलिव्हरी बिफोर टाईम आहे. जे पण आम्ही अग्रीमेंटमध्ये लिहितो त्याच्या पूर्वीच आम्ही पोझिशन दिलेलं आहे. आणि एक
इम्पॉर्टंट चीज जे आम्ही करतो एस्पेशली रिजन्सी ॲज अ ब्रँड म्हणून, की आमचं रेरा डेट आणि अग्रीमेंटमध्ये पोझिशनचं डिफरन्स एक दिवस पण डिफरन्स नाही आहे. नाही तर नॉर्मली कोणी काय करतं 1 वर्ष 2 वर्ष असं एक्सटेन्शन पहिलंच घेऊन ठेवतात रेरामध्ये आणि अग्रीमेंटमध्ये वेगळं. आमचं तसं ते काय 1 दिवसाचं पण डिफरन्स नाही. तिसरं जसं मी सांगितलेलं आहे मायवन टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये आम्ही अश्युअर्ड क्वालिटी गॅरंटीड आहे. त्याच्या निमित्ताने याच्याने तुम्हाला क्वालिटीचा शंका आहे, आम्ही जे प्रॉमिस केलेलं दिले नाही ते, अँड एम्युनिटीज आम्ही एक्झॅक्टली तुम्हाला म्हणतो, तुम्ही ब्रोशर बघून आता ठेवा, हवं असलं तर फोटो पण काढा आणि ॲक्च्युअल साईटवर तेच दिलेलं आहे की तुम्हीच पाहून घ्या. दुसरं एक चीज आहे कस्टमरसाठी कॅपिटल अप्रिशिएशन रेंटल ते सगळं भेटतं. आय थिंक समथिंग ते पण आम्ही कन्सिडर करतो. आम्ही जे काय फायदा देणार आहे इन टर्म्स ऑफ प्राइसिंग आम्ही कस्टमरलाच ऑलवेज दिलेलं आहे, ना की आम्ही फायदा करून कस्टमरचा फायदा नाही केलेला, आम्ही तसं काही केलं नाही. आय थिंक हे सगळं हे आहे जे रिजन्सीसाठी कोणी कस्टमर घ्यायला पाहिजे. रिअल एस्टेटचा आणि एक स्टेक होल्डर आहे चॅनल पार्टनर. आम्ही नॉर्मली कुठलाही ब्रोकर असू दे त्यांना पेआउट खूप क्रिटिकल आहे, बिकॉज त्यांचं पण कॅश फ्लो आमचं पेमेंटवरच अवलंबून असते. तो त्याच्या निमित्ताने काय आमच्यामध्ये चाय पे पैसा आमचा एक आहे, तुम्ही बिल द्या, चाय पिया आणि तुम्ही चक घेऊन जा. आय थिंक लिमिटेड बिल्डर्स आम्ही एकमेवच बिल्डर आहे असं जे आम्ही हे पॉलिसी चालू केलेलं आहे ह्या मार्केटमध्ये. त्या निमित्ताने आय थिंक ब्रोकर आणि चॅनल पार्टनर जे आहेत ते पण आमच्या सोबत खूप काम करायला रेडी आहे आणि आमचं पॉलिसीज आणि ते पण ट्रान्सपरंट आहे. असं काही नाही आम्ही लिपाछुपी करून नाही तुमचं नाही टॅगिंग देणार, आणि आम्ही फेअर अँड ट्रान्सपरंट पॉलिसीज ठेवल्या. तुम्ही काय तुम्हाला शंका डाऊट असलं तर तुम्ही प्लीज क्लॅरिफाय करून घ्या. वी विल बी फेअर अँड ट्रान्सपरंट, इन्क्लुडिंग तुमचं डील व्हायच्या पूर्वी, डील झाल्यानंतर पण, कारण रिअल एस्टेटचं ट्रान्झॅक्शन ऑलमोस्ट 2 ते 3 वर्ष ट्रान्झॅक्शन असते. त्याच्यामध्ये एंगेजमेंट पाहिजे. आमचं CRM टीम आहे, आमचं सेल्स टीम आहे, तर कस्टमरसाठी ऑलमोस्ट 2-3 वर्ष कोऑर्डिनेट करायला. तर सगळं आमचं पॉलिसीज डॉक्युमेंटेशन ते सगळं आम्ही ट्रान्सपरंट निमित्ताने आम्ही कस्टमरला आणि स्टेक होल्डर्सला आम्ही ठेवलेलं आहे. सर, रिजन्सी अनंतम नेक्स्ट या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज बद्दल, USPs बद्दल आणि लोकेशनची निवड आपण कोणत्या गोष्टींचा विचार करून घेतलीत ह्याबद्दल आपण सांगितलं, पण यासोबतच मॅजिक फिरसे ही संकल्पना नेमकी काय आहे, काय सांगाल? आम्ही डिमांड सप्लाय जे असेसमेंट केलं होतं त्याच्या निमित्ताने आम्ही दुसरं एक नवीन प्रोजेक्ट आता रिजन्सी अनंतम नेक्स्ट म्हणून चालू केलेलं आहे. तुम्ही मार्केटमध्ये खूप सारं क्रिएटिव्स पाहिलं असणार, ऑनलाईन मीडियममध्ये काय ऑफलाईन मीडिया होर्डिंग्समध्ये. मॅजिक फिरसे असं एक थीम आम्ही ठेवलेलं आहे आता, आणि हा प्रोजेक्टचं जे नाव आहे रिजन्सी अनंतम नेक्स्ट आहे. 17 एकर्सचं लँड आहे आणि 19 टावर्स आहे टोटल, 23, 25 आणि 28 माळ्याचा. आता मॅजिक फिरसे काय आहे तुम्ही ते समजायला तुम्हाला साईटवर यावं लागणार. आम्ही एक सरप्राईज ठेवलेलं आहे. नॉर्मली आमचं पहिलं प्रोजेक्ट चालू होतं 2018मध्ये, आणि ते मॅजिक फिरसेमध्ये आम्ही 2018चे जे प्राईज आहे आम्ही 2024मध्ये देणार आहे. मतलब ऑलमोस्ट तुम्हाला 6 वर्षाचं पूर्वीचं प्राईज आता तुम्हाला भेटणार आहे. आय थिंक दॅन समथिंग जे मॅजिकल होणार आहे ते एक होणार आहे. आणि आता आम्ही 30,000 रुपयाचा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट घेत आहे आता. तो साईटवर कस्टमर येऊ शकतो, डिटेल सगळं घेऊ शकतो. प्रोजेक्ट कॉम्प्लेक्समध्ये 1 and 2 बेडरूम अपार्टमेंट्स आहे. 1 बेडरूमचा एरिया 500 to 530, एव्हरेज तिकीट साईज अराउंड 40 to 245, आणि 2 बेडरूमचा अराउंड 750 to 780 अँड 60 to 65 lakhs बेस प्राईजमध्ये आम्ही ओपन करणार आहे. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये सेपरेट एक क्लब हाऊस आहे, ऑलमोस्ट 50,000 स्क्वेअर फूट प्लसचा आमचा क्लब हाऊस आहे. आणि एक इम्पॉर्टंट क्रिटिकल चीज आहे आम्ही ते फ्लॅटमध्ये पण ठेवलेलं आहे, ते आहे बाल्कनी. प्राईस तरी 2018चंच आहे, पण आम्ही बाल्कनी एम्युनिटीज जे काय आहे अनंतमचं एक लेवल आणि अपग्रेड केलेलं आहे. प्रत्येक रूममध्ये बाल्कनी आहे, AC, ट्यूबलाईट, फॅन, ते तरी आम्ही आमचं स्टँडर्ड एम्युनिटीज दिलेलंच आहे. पण हे सगळं चीज आम्ही सोय पण कस्टमरला करून दिलेलं आहे. नसतं नाही प्राईस कमी करून या प्राईस 2018चं ठेवून एम्युनिटीजमध्ये काही ट्रिम केलेलं आहे. आम्ही काही पण ठेवलं, जे काय बेनिफिट द्यायचं आहे आम्ही कस्टमरलाच दिलेलं आहे. आता दुसरं एक आहे, एक सवलत हे झालं इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट, दुसरा सवलत आहे इन टर्म्स ऑफ पेमेंट प्लॅन, ते पण आम्ही कस्टमरला दिलेलं आहे आता. नक्कीच सर. मंडळी, रिजन्सी अनंतम नेक्स्ट या प्रोजेक्टबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येते. पाहत राहा स्वीट होम.
विश्रांतीनंतर स्वीट होम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहेत रिजन्सी ग्रुपचे ग्रुप सेल्स हेड राजीव आंबेकर सर. सर, सर्वसामान्य व्यक्तीचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं, त्याला लॅविश लाईफस्टाईल जगता यावी, या गोष्टींचा विचार करून आपण आजपर्यंत अनेक प्रोजेक्ट साकारलेत. परंतु सर, घर घेत असताना त्यासाठीचं लागणारं बजेट मॅनेज करणं तितकंच कठीण असतं. म्हणूनच ग्राहकांना ते बजेट मॅनेज करण्यासाठी आपण काही विशेष पेमेंट प्लॅन देत आहात का, किंवा ह्या प्रोजेक्टमध्ये घर साकारण्यासाठी मिनिमम बजेट रेंज काय आहे, काय सांगाल? तो मॅजिक फिरसेमध्ये आहे काय, एक आहे प्राईस, जे 2018चे प्राईस आहे ते आम्ही कस्टमरला ऑफर देणार आहे. कोणी पण कस्टमरने जे EOI दिलेलं आहे त्यांना एक स्पेशल बेनिफिट अजून असणार. दुसरं आहे पेमेंट प्लॅन. नॉर्मली कस्टमरला पाहिजे की पेमेंटचं सवलत काय आहे, तर आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये लॉन्च फेजमध्येच आम्ही 50-50चं पेमेंट प्लॅन आणलेलं आहे. त्याच्यामध्ये 50% पण इमिजिएटली नाही द्यायचं आहे, ते 50% पण ॲज पर कन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यावं लागणार. अँड बॅलन्स 50% जे आहे नॉर्मली OCलाच द्यायचं आहे. नाही तर नॉर्मली काय असते, तुम्ही 1 वर्षानंतर 50% द्या आणि बाकीचं तुमचं जसं कन्स्ट्रक्शन होते तसं. आमचं तसं प्लॅन नाही आहे. 50% ॲज पर कन्स्ट्रक्शन प्रोग्रेस अँड बाकीचं 50% डायरेक्टली जेव्हा आमचं OC आलं प्रोजेक्टचं या ज्या बिल्डिंगचं आलं तेव्हाच तुम्हाला द्यायचं आहे. दुसरं आहे आमचं अश्युरन्स आहे टाइमली डिलिव्हरीचा. जे काय आम्ही पोझिशन डेट सांगणार आहे त्याच्या पूर्वीच तुम्हाला पोझिशन भेटणार आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ह्या प्रोजेक्टमध्ये पण आम्ही मॅरवान टेक्नॉलॉजी यूज करणार आहे आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी तुम्हाला अश्युअर्ड भेटणारच आहे तुम्हाला. ह्या कॉम्प्लेक्समध्ये 1 आणि 2 बेडरूमचं आहे. बिल्डिंगचं स्टोरीड आहे 23, 25 आणि 28 स्टोरीजचं बिल्डिंग आहे. 1 बेडरूमचं एरिया 500 to 530 स्क्वेअर फीट अँड अप्रॉक्सिमेट 42 to 45 आहे ते बजेट. 2 बेडरूमचं 750 to 780 हे एरिया आहे आणि बजेट अप्रॉक्सिमेटली 62 to 65. ही आम्ही एक रेंज कस्टमरला बजेट दिलेलं आहे. बट डेफिनेटली ह्याच्या खालीच आम्ही रेट ओपन करणार आहे. तो दिस इज जस्ट एक रेंज आम्ही दिलेलं आहे, ताकी जेव्हा लॉन्च एक्झॅक्टली जेव्हा झालं तेव्हा तुम्ही का साईटवर येणार, तुम्हाला एक्झॅक्ट काय बेनिफिट मिळणार आहे तुम्हाला साईटवर यावं लागणार. आणि इंग्लिशमध्ये एक कहावत आहे, सीइंग इज बिलिव्हिंग. तर आम्ही म्हणतो इकडे या, आमचा फ्लॅट बघा, सॅम्पल फ्लॅट बघा, मॉडेल बघा, जे काय आम्ही एम्युनिटीज देणार आहे ते बघा, तुम्ही साईट लेआउट बघा, फ्लोअर प्लॅन बघा आणि तुम्ही डिसिजन घ्या. मला नाही वाटतं तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला हे काही शंका असणार की मी फ्लॅट घेणार नाही आहे म्हणून. आणि रिजन्सीचं एक आम्ही नॉर्मली म्हणतो लक्झरी लिव्हिंग ॲट अफोर्डेबल प्राइसेस. नक्कीच सर, वेगवेगळ्या शहरांमध्ये लॅविश प्रोजेक्ट साकारून त्या शहराच्या विकासात रिजन्सी ग्रुपने आजपर्यंत भर घातलीच आहे. इतक्या वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी असताना TV9 मराठीच्या माध्यमातून सध्या आपल्याला जे प्रेक्षक पाहतायत त्यांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? बघा, रिअल एस्टेट काही स्पेसिफिक टाईम नाही आहे की ह्या वेळेस तुम्हाला रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे या तुम्हाला घर घ्यायचं आहे. जेव्हा पण एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट लॉन्च होते, तुम्हाला प्रोडक्ट चांगले मिळालेलं आहे, लोकेशन चांगलं आहे आणि डेव्हलपर चांगलं आहे, दॅट इज द राईट टाईम टू बाय इन रिअल एस्टेट. आय थिंक हे नॉर्मली तुम्ही रिअल एस्टेटमध्ये पैसे घालताना तुम्हाला 2 एक मॉनिटरी अप्रिसिएशन आणि एक नॉन मॉनिटरी असतं. आता मॉनिटरीमध्ये काय आहे, तुम्हाला जे काय लोकेशन आहे, फर्स्ट तुम्हाला लोकेशनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट आहे की आणि काय येणार आहे, ते असलं तर तुमचं रेट ऑटोमॅटिक वाढते. मग कारण ओव्हरऑल लोकेशनच इम्प्रूव्ह होत आहे तर मग त्यानिमित्ताने थोडं रेट वाढते त्याच्या निमित्ताने. दुसरं आहे तुमचं कॉम्प्लेक्समध्ये एंड युजर्स आहे की नाही आहे. अगर एंड युजर असलं तुमचं कॉम्प्लेक्स गोस्ट कॉम्प्लेक्स असं वाटत नाही. त्या एंड युजर्स निमित्ताने तुम्हाला एक कॅपिटल अप्रिसिएशन मिळते. आज आमचं 2018मध्ये जे प्रोजेक्ट होते ऑलमोस्ट 50% हाईक त्यांना मिळालेलं आहे जे बुक केलं होतं. रेंटल अप्रिसिएशन पण तुम्हाला दुसरं नियरबाय विसिनिटीपासून तुम्हाला रेंटल यील्ड चांगलं मिळालं आहे की नाही मिळालं ते एक आहे. आय थिंक हे मॉनिटरी लेवलवर आहे. नॉन मॉनिटरीमध्ये तुम्ही बघितलं असलं तर माझं ह्या कॉम्प्लेक्समध्ये एक फ्लॅट घेतल्यानंतर माझं लाईफस्टाईल काय चांगलं झालेलं आहे काय, दुसरं माझं हेल्थ पण चांगलं झालेलं आहे काय. कारण तुम्ही एम्युनिटी सगळं आहे, हेल्थ क्लब हाऊस, हे ओपन स्पेसेस, गार्डन तुम्ही सगळं घेता, पण सगळं एजच्या वर्गाला तुम्ही काहीतरी दिलेलं आहे का. कारण तुम्हाला स्मॉल चिल्ड्रन पण असतात, वर्किंग कपल पण असतात आणि सिनियर सिटीजन पण. हे तिन्ही वर्गांना मनात ठेवून आम्ही कॉम्प्लेक्सचे एम्युनिटीज डिझाईन केलेलं आहे. आणि तुम्ही नॉर्मली वर्किंग कपल्स आहे, नॉर्मली कॉम्प्लेक्समध्ये आमचं सगळं नॉर्मली 80-90% सॅलरीड क्लास आहे. त्यानिमित्ताने तुम्ही दिवसभर काम करून थकून येतात. तुम्हाला घरी आल्यानंतर एक सुकूनसारखं पाहिजे की हां
एक तरी होते मी सही प्रोजेक्टमध्ये पैसे घातलेले आहे. सेकंड, जे काही बिल्डरनी मला द्यायचं आहे ते मला प्रॉमिस केलं आहे ते मला दिलेलं आहे. माझे पैसे सेफ आणि लास्ट बट नॉट दिस मला व्हॅल्यू फॉर मनी भेटलेलं आहे. आय थिंक हे 2-3 चीज होते. आणि दुसरं एक फार होते, एक बुकिंग करताना एक प्रोसेस होते आणि ट्रान्झॅक्शन बुकिंग केल्यानंतर पण 3 वर्षाला या 2 वर्षाला कस्टमरला पण सांभाळायचं असतं. नॉर्मली रिअल एस्टेटमध्ये ते एक लॅकिंग गॅप मला वाटतं की, कारण बुकिंग झाल्यानंतर नुसतं आम्ही इन्व्हॉइस बेसच आहे. एक एंगेजमेंट पाहिजे 2 वर्षापर्यंत. काय काय आहे कस्टमरसाठी, कन्स्ट्रक्शन अपडेट्स म्हणा, एंगेजमेंट म्हणा, एज्युकेशन म्हणा, कस्टमरला पण ते एंगेज करावं लागतं. आय थिंक रिअल एस्टेट हा एकच प्रोडक्ट आहे, त्यांना 2-3 वर्ष लागतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एक ट्रान्सपरंट पॉलिसी असायला पाहिजे. कस्टमर काय आम्ही पॉलिसीज आहे, काय आमचं डिलिव्हरेबल आहे, आम्ही लिहून दिलेलं आहे की नाही दिलं आहे. कारण एम्युनिटीचं बद्दल असू दे, इन्फ्रास्ट्रक्चरचं पण असू दे, पेमेंटचं पण असू दे, वी हॅव बीन ट्रान्सपरंट टू द कस्टमर इन टर्म्स ऑफ ऑल द थिंग्स व्हॉट वी हॅव डन सो फार. आणि मोठी एक ॲडवाईस मी माझं मत आहे की कस्टमर केव्हा पण घर घेतो नुसतं बजेट घेऊन असं घर मला 30 लाखामध्ये आहे, 40 लाखामध्ये असं घर तुम्ही डायरेक्टली घ्यायला जाऊ नका. तुम्हाला 30 लाखामध्ये काय मिळणार आहे इन टर्म्स ऑफ एरिया, तुम्हाला एम्युनिटीज काय मिळणार आहे, डिलिव्हरी टाईम होनमध्ये होणार आहे की नाही ते बघायचं पण इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली काय नुसतं बजेट आम्ही स्मॉल करून आणि एरिया पण स्मॉल केलं तर तुम्हाला काय व्हॅल्यू फॉर मनी झालेलंच नाही आहे. इट इज इम्पॉर्टंट की तुम्हाला बजेट पण चांगलं असायला पाहिजे आणि एरिया पण मोठं आलं पाहिजे. देन तुम्हाला वाटतं की व्हॅल्यू फॉर मनी आहे. सर, आपण रिजन्सी ग्रुप बद्दल, रिजन्सी अनंतम नेक्स्ट या प्रोजेक्ट बद्दल आपण आम्हाला इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी TV9 मराठीकडून शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत घराचं खूप मोलाचं स्थान असतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे घर आपली साथ देत असतं. म्हणूनच तुमच्या घराचं स्वप्न नुसतं स्वप्न न राहू देता ते पूर्ण करण्यासाठी रिजन्सी ग्रुप सज्ज आहे. मग वाट कसली पाहताय? आजच रिजन्सी ग्रुपच्या रिजन्सी अनंतम नेक्स्ट या प्रोजेक्टला व्हिजिट करा आणि तुमच्या स्वप्नातलं, तुमच्या हक्काचं, तुमच्या बजेटमधलं घर आजच बुक करा. स्वीट होममध्ये आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटू अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत नमस्कार.